वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। हम शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी 2025 के लिए यहाँ पर प्रीवियस ईयर क्वेश्चन देख रहे हैं दोस्तों, हिंदी मीडियम, मराठी मीडियम, इंग्लिश और उर्दू मीडियम के लिए दोस्तों। और यहाँ पर आपको हर एक क्वेश्चन जो है वो पिछली परीक्षा में पूछे गए सवाल यहाँ पर देखने के लिए मिलेंगे दोस्तों। परीक्षा परिषद की तरफ से ये बताया गया है कि शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी, जिसको आप टेट 3 कहेंगे दोस्तों, वो होने वाली है जून महीने में। और अगर आप शिक्षण सेवक बनना चाहते हो दोस्तों, 120 से 130 नंबर से ज्यादा नंबर अगर आप हासिल करना चाहते हो दोस्तों, तो आपको जो है अभी से अपना नियोजन करना है, क्योंकि 6 महीने का नियोजन करीब करीब इसमें होना चाहिए दोस्तों। मैं आप लोगों को बता दूं कि टीएटी और सीटेट से ये परीक्षा बिल्कुल अलग होती है दोस्तों। यहाँ पर आपको ये पात्रता परीक्षा नहीं है दोस्तों, यहाँ पर आपको मेरिट में आना है, यहाँ पर आपके कॉम्पिटिटिव होते हैं दोस्तों, यहाँ पर आपको स्पर्धा परीक्षा की तरह नंबर हासिल करने होते हैं। क्योंकि यहाँ पर अगर आप मेरिट में आएंगे, 200 में से अगर 130 नंबर अगर आप हासिल करेंगे दोस्तों, तो आपका सिलेक्शन हो पाएगा। क्योंकि इसके पहले जो वैकेंसी थी वो बहुत ज्यादा थी दोस्तों, अभी जो वैकेंसी है वो बहुत ज्यादा कम है। तो आप ये तमाम चीजों को ध्यान में रखकर ये चीजें देखेंगे। हम बढ़ते हैं वीडियो में। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पे नए हो दोस्तों, तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए, ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है आसानी से मिल पाए। और अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम शासन निर्णय परिपत्रक वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगे दोस्तों। तो बढ़ते हैं पहले प्रश्न की तरफ। वीडियो को प्लीज लाईक कीजिए। हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की कोणाला ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हटले जाते, हु वॉज कॉल्ड द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय किंवा दादाभाई नौरोजी। हे बघा मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे कोणाला म्हटले जाते, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी, दादाभाई नौरोजी। दादाभाई नौरोजी काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, क्योंकि ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी को कहा जाता था। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। आता हे बघा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो, खालीलपैकी काय भारतामधून जाते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। मतलब भारत में से क्या जाती है, कर्कवृत्त मकरवृत्त के बारे में क्वेश्चन दोस्तों यहाँ पर क्वेश्चन पूछा गया है। विश्ववृत्त यहाँ पर इसका सबका इन्वॉल्यूशन यहाँ पर किया गया है। पूछा गया है कि खालीलपैकी काय भारतामधून जाते। भूगोल विषयाचा हा प्रश्न आहे। विश्ववृत्त, मकरवृत्त, मुख्य रेखावृत्त किंवा कर्कवृत्त, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि जे कर्कवृत्त असेल, ऑप्शन क्रमांक डी काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, कारण की कर्कवृत्त जे आहे ते भारतामधून जाते। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 3। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तुम्ही पाहू शकता, इंग्लिश भाषिक क्षमता आणि मराठी भाषिक क्षमता है कंपलसरी है मित्रांनो। अगर आपका उर्दू मीडियम है, हिंदी मीडियम है, या इंग्लिश या मराठी मीडियम है, तो आपको मराठी व्याकरण और इंग्लिश ग्रामर 30-30 नंबर के लिए पूछे जाएगा, और जो कि कंपलसरी होगा। यहाँ पर पूछा गया कि फिल इन द ब्लैंक विद द करेक्ट आर्टिकल, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि दिलेला आहे की डॅश डॅश टॉल मॅन वॉम यू मेट लास्ट नाइट इज माय अंकल, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता। 4 ऑप्शन अशा प्रकारे दिलेला आहे। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक अ, म्हणजेच द टॉल मॅन होम यू मेट लास्ट नाइट इज माय अंकल, अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। आता प्रश्न क्रमांक 4 जे दिलेला आहे ते मराठी भाषिक क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। प्रश्न ऐसा है कि पुढील जोड़ शब्दों पूर्ण करा। यहाँ पर आपको प्रश्न पूछा गया है कि आपको जोड़ शब्द को पूरा करना है। दाना यहाँ पर दिया गया है और 4 ऑप्शन आपको यहाँ पर दिए गए, वाना, पानी, पाणी, वड, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा, दाना आणि त्यानंतर पाणी। आता पाणी 2 वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी दिलेले आहे, परंतु ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक सी काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी विचारलेला आहे। तुम्ही पाहू शकता, खूप मोठे मोठे प्रश्न सुद्धा तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पाहायला मिळेल। इथे प्रश्न विचारलेला आहे की संयुक्त कुटुंबाचे फायदे हे आहेत, बेनिफिट्स
ऑफ ज्वाइंट फैमिली, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की मतलब ज्वाइंट फैमिली के फायदे क्या है, इस तरीके का क्वेश्चन दोस्तों आपको यहां पर पूछा गया है। 4 ऑप्शन दिलेले आहे, मुलांना चांगले वातावरण मिळू शकते, ओके, काही समस्या असल्यास अनेक सदस्य काळजी घेतात, हे सुद्धा बरोबर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 3 सुरक्षेच्या समस्या कमी असतात आणि ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे वरील सर्व। तर हे बघा मित्रांनो, वरील जे तिन्ही ऑप्शन दिलेले आहेत ते बरोबर या ठिकाणी असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे, वरील सर्व आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। यानंतर आपण पाहूया मित्रांनो पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 सुद्धा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि तुम्ही आन्सर पाहू शकतात। हवा, पतंग, मासे पोहणे, वृक्ष पाने, अतिक्रमण व्यापणे, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि आपण सर्वप्रथम प्रश्न या ठिकाणी पाहून घेऊया। प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की हे बघा, खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर, शब्द, संख्या निवडा, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। उदाहरणासाठी दिलेला आहे पक्षी उडणे, म्हणजे पक्षी काय करतात तर उडतात, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर ऑप्शन आहे ते आपल्याला या ठिकाणी उत्तर मध्ये सिलेक्ट करायचे आहे मित्रांनो। तर हे बघा, हवा, पतंग, मासा पोहणे, वृक्ष पाने किंवा अतिक्रमण व्यापणे, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा, फिश स्विम, अशा हे आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। मासा पोहणे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। तशाच प्रकारे जशा प्रकारे पक्षी उडणे तशाच प्रकारे मासा पोहणे आपलं या ठिकाणी काय उत्तर असणार आहे बरोबर उत्तर राहणार आहे। आता यानंतर मॅथमॅटिक संबंधित प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकतात। गणितीय क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे की 19 गुणिला 1981 गुणिले 81 बरोबर किती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि गणितीय क्षमतेबाबत हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि बरोबर जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे 6922, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया। नेक्स्ट क्वेश्चन, हे सगळे प्रश्न जे आहे मित्रांनो ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत, कारण कोणतीही परीक्षा देण्या अगोदर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर पाहणे किंवा पूर्वीच्या परीक्षेमध्ये नेमके प्रश्न कशा प्रकारे विचारले गेलेले आहे ते आपल्याला माहित होणे अत्यंत आवश्यक असते मित्रांनो। प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे कि नामांकित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, देखिए नामांकित एक शब्द यहाँ पर आपको पूछा गया है और इसका अपोजिट वर्ड क्या है यहाँ पर इस तरीके से आपको बताना है। आता नामांकित म्हणजेच प्रसिद्ध म्हणजेच फेमस, तर याचा अपोजिट वर्ड काय मीन्स अपोजिट विरुद्धार्थी शब्द या विलोम शब्द क्या होगा दोस्तों, तो देखिए इसका जो विलोम शब्द होगा वो होगा कुख्यात। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 9। हे बघा, प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी विचारलेला आहे की ओके, इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न तुम्ही पाहू शकतात मित्रांनो। प्रश्न अशा प्रकारे येथे दिलेला आहे की आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच इन द सेंटेन्स गिवन बिलो। हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि इनडायरेक्ट स्पीच, करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आता 4ही ऑप्शन तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो आणि जे बरोबर उत्तर असणार आहे इनडायरेक्ट स्पीच या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। हा एक वाक्य आपल्याला इथे दिलेला आहे, द डॉक्टर सेड द पेशंट्स डेड इन द नाईट, अशा प्रकारे प्रश्न इथे दिलेला आहे, म्हणजे एक वाक्य आपल्याला इथे दिलेला आहे आणि करेक्ट इनडायरेक्ट स्पीच असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन क्रमांक डी म्हणजे द डॉक्टर सेड द पेशंट्स हॅड डेड इन द नाईट, अशा प्रकारे आपला योग्य उत्तर हे राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। हे बघा, प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की 2 ऑक्टोबर 1869 रोजी आठवड्याचा कोणता वार होता। सवाल पूछा गया है कि 2 अक्टूबर 1869 को आठवड़ा मतलब बाजार का कौन सा दिन होता था। जिस तरीके से आज संडे होता है ना, जिस तरीके से यह छुट्टी का दिन जिसको हम कहेंगे संडे होता है, तो उस तरीके से 1869 में आठवड़े का दिन कौन सा था, इस तरीके से प्रश्न पूछा गया कि व्हाट वाज द डे ऑफ वीक ऑन 2 ऑक्टोबर 1869, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। फ्रायडे, सॅटरडे, संडे किंवा मंडे, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा, शनिवार,
शनिवार आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो। शनिवार सॅटर्डे आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाइक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा। दोस्तों, हमने हमारे यूट्यूब चैनल पर टेट 2025 के लिए फ्री प्लेलिस्ट आपके लिए तैयार की है। दोस्तों, आप तमाम प्रीवियस ईयर क्वेश्चन जो है हमारे चैनल पर विजिट करके देख सकते हैं। वीडियो बेहतर लगते तो प्लीज वीडियो को लाइक कीजिए। चैनल पे अगर आप नए हो दोस्तों तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए। डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम शासन निर्णय, परिपत्रक, सीटेट, टीईटी और टेट से जुड़ी अपडेट वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगी। वीडियो को प्लीज लाइक कीजिए। पाहूया प्रश्न क्रमांक 11। आता हा प्रश्न जे असणार आहे ते जनरल नॉलेजच्या बेसवर हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। क्रिकेट संबंधी प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 डॅश डॅश येथे आयोजित केली गेली होती, असा प्रश्न येथे दिलेला आहे मित्रांनो। द आईसीसी चॅम्पियन्स 2070 वॉज हेल्ड इन, अशा प्रकारे प्रश्न यहाँ पर पूछा गया दोस्तों कि आईसीसी चैंपियंस ट्रॉफी 2017 कहां पर आयोजित की गई थी। 4 ऑप्शन दिए गए, भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा, याचं जे योग्य उत्तर असणार आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जी असणार आहे मित्रांनो 2017 मध्ये इंग्लंड या ठिकाणी आयोजित केली गेली होती। ऑप्शन क्रमांक सी काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन क्रमांक सी जो होगा हमारा यहाँ पर वो राइट आंसर रहेगा। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। आता हे बघा, प्रश्न क्रमांक 12 खूप मोठा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। स्क्रीन ऍडजस्ट करावा लागते, मोठे मोठे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात, कारण की 3 लँग्वेजचा आपण या ठिकाणी वापर करत आहोत मित्रांनो, इंग्लिश, उर्दू आणि मराठी, आणि अशाच प्रकारचा वापर पेपरमध्ये सुद्धा केला जातो मित्रांनो, कारण तोच प्रश्न 3 लँग्वेजमध्ये तुम्हाला दिला जातो। एखाद्या तान्ह्या मुलात यापैकी कोणते लक्षण दिसून असल्याचे ते मूल मानसिक विकाराने पीडित असण्याची शक्यता आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। प्रश्न पुन्हा वाचून घ्या की एखादा तान्हा मुलात यापैकी कोणते लक्षण दिसून असल्यास ते मूल मानसिक विकाराने पीडित असण्याची शक्यता आहे। मानसिक विकार से वो बच्चा किस लक्षण है, मतलब कौन सा सिम्टम्स है जिसकी वजह से वो पीड़ित नजर आएगा। 4 ऑप्शन हमको यहाँ पर दिए गए हैं बघा मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे की उशिरा कूस पलटणे, चालणे, रांगणे, ओके, शिकण्यास त्रास, वस्तूवर ताबा मिळवण्यात मंद किंवा वरीलपैकी सर्व। तर हे बघा मित्रांनो, ऑल ऑफ द अबाव। ऑप्शन क्रमांक डी काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की हे विकाराचे सगळे कारण या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। आता पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। आता प्रश्न क्रमांक 13 जे असणार आहे मित्रांनो ते भूगोल विषयाशी संबंधित प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की लीप वर्ष म्हणजे काय। हे बघा, लीप ईयर किसे कहते हैं, इस तरीके का प्रश्न यहाँ पर पूछा गया है, मतलब लीप ईयर में कितने दिन होते हैं, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 367 दिवस, 367 डेज, 365 डेज, 366 डेज किंवा नन ऑफ दिस, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। लीप वर्ष, एक लीप वर्ष म्हणजे काय, तर हे बघा मित्रांनो, लीप वर्ष म्हणजेच 366 दिवस। ऑप्शन क्रमांक सी काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। आता हा बघा प्रश्न क्रमांक 14 येथे विचारलेला आहे गणितीय क्षमतेबाबत मित्रांनो। प्रत्येक घटकातून आपण प्रश्न या ठिकाणी ऍड केलेले आहे, म्हणजे जवळपास जितके घटक आपल्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता उपघटकात समावेश आहे, प्रत्येक घटकातून आपण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहे मित्रांनो। आता हे जे प्रश्न असणार आहे ते गणितीय क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। गणितीय क्षमता को लेकर प्रश्न यहाँ पर पूछा गया, सिंप्लिफाई, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। सरळ रूप द्या, हे बघा, सरळ रूप द्या, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही हे पाहू शकतात, आणि बरोबर उत्तर जर असेल मित्रांनो ते असेल ऑप्शन क्रमांक सी। ऑप्शन क्रमांक सी काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे 29,321, म्हणजे 29,321 काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। आता प्रश्न क्रमांक 15 आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। हे बघा, प्रश्न क्रमांक 15 येथे विचारलेला आहे की ओके ओके 3च ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। ओके 3च ऑप्शन दिलेले आहे, डी ऑप्शन आपला सुटलेला आहे, प्रिंट मिस्टेक आहे। खालीलपैकी अत्यंत संकुचित होण्यासारखे काय आहे, अत्यंत संकुचित होण्यासारखे काय आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। घन,
गॅस किंवा द्रव, अशा प्रकारे 3 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि अत्यंत संकुचित होण्यासारखे काय असणार आहे तर गॅस. आपला ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 16. हे बघा प्रश्न क्रमांक 16 येथे दिलेला आहे की गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंद येऊ शकते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न तुम्ही समजून घ्या मित्रांनो की गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंद येऊ शकते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे प्रेग्नेन्सीच्या वेळी. ओके, ड्युरिंग द प्रेग्नेन्सी कॅन लीड द मेंटल. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. खरे, खोटे, दोन्हीपैकी ए किंवा बी नाही, नेदर और ए नॉर बी अँड सांगता येणार नाही, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. तर हे बघा ऑप्शन क्रमांक ए जे असेल म्हणजे ट्रू आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. कारण की गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंद येऊ शकते हा आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपलं या ठिकाणी काय असणार आहे योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 17 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. प्रत्येक प्रश्न जे आहेत ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे मित्रांनो. आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जून मध्ये होणार आहे. परीक्षा परिषदेच्या सूत्रातर्फे असे सांगितले गेलेले आहे मित्रांनो कि जी परीक्षा असणार है ती जून महीने परीक्षा होना है दोस्तों। ये परीक्षा जो होगी वो जून महीने में परीक्षा होंगी, इस तरीके से परीक्षा परिषद की तरफ से बताया गया है। और प्रीवियस ईयर क्वेश्चन जो है हम यहाँ पर देख रहे हैं दोस्तों, यहाँ पर सवाल पूछा गया है कि मानवात किमान ऐकण्याची कंपन क्षमता इतकी असते। देखिए दोस्तों, इंसान में सुनने की क्षमता कितनी होती है, इस तरीके का प्रश्न यहाँ पर पूछा गया है। 4 ऑप्शन दिए गए 5HZ, 20HZ, 15HZ किंवा 200HZ अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी। ऑप्शन क्रमांक बी काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18। आता हे बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन द मीनिंग इन द गिवन वर्ड। हे बघा मित्रांनो, मोस्ट सिमिलर वर्ड आपल्याला या ठिकाणी बघायचा है। मतलब मोस्ट सिमिलर वर्ड कौन सा है, बेनिफिशियल को अपना मोस्ट सिमिलर वर्ड कौन सा है, इस तरीके से यहां पर पूछा गया है दोस्तों। तो देखिए 4 ऑप्शन आपको दिए गए, एडवांटेजेस, डिसएडवांटेजेस, ओके, अनफेवरेबल एंड एडवर्स, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे, बरोबर उत्तर काय असणार आहे मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक ए। ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19। आता हे बघा प्रश्न क्रमांक 19। आता प्रश्न क्रमांक 19 हा राज्यशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। कारण की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सायन्स, मॅथमॅटिक्स, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम जे आहे मित्रांनो तो ऍड केलेला असतो। फक्त अभियोग्यता आणि फक्त बुद्धिमत्ता असं नसतो मित्रांनो, यात संपूर्ण घटक जे आहेत ते ऍड केलेले जातात। तुम्ही ते प्रश्न पाहूनच समजू शकतात की प्रश्न कशा प्रकारे नेमके विचारले गेलेले आहे, प्रश्न किस तरीके से पूछे गए। आप इन क्वेश्चन को देखकर ही दोस्तों अंदाजा लगा सकते हैं कि कार्यकालीन शपथ राष्ट्रपतींना यांच्याद्वारे दिली जाते। ओके, राष्ट्रपति को कार्यकाल की शपथ किससे दी जाती है, इस तरीके का मतलब कसम किससे खिलाई जाती है। भारताचे मुख्य न्यायमूर्ती, लोकसभेचे सभाध्यक्ष, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपला या ठिकाणी काय असणार आहे योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20। आता हे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी विचारलेला आहे की खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। शिपायाकडून चोर धरिला जातो, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि प्रश्न विचारलेला आहे की प्रयोग ओळखा। तर हे बघा मित्रांनो, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग किंवा सकर्मक कर्तरी प्रयोग, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। शिपायाकडून चोर जेव्हा धरिला जातो मित्रांनो त्यावेळी आपल्याला कर्मणी प्रयोग होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे असेल, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार है। तो दोस्तों इस तरीके से हमने टॉप 20 क्वेश्चन आज देखे हैं दोस्तों, प्रीवियस ईयर के जो परीक्षा के दृष्टिकोण से बहुत बहुत इंपॉर्टेंट होने वाले हैं। साथ ही साथ आप उर्दू, इंग्लिश और मराठी तमाम मीडियम्स के लैंग्वेजेस में क्वेश्चन देख रहे हैं दोस्तों। उसी तरीके से क्वेश्चन हम आपको यहाँ पर दिखा रहे हैं जिस तरीके से क्वेश्चन पेपर में पूछे गए दोस्तों। क्योंकि मराठी लैंग्वेज जब आपको पूछी जाएंगी दोस्तों तो सिर्फ मराठी में ही क्वेश्चन दिया जाएगा, मराठी ग्रामर का वहां पर आपको हिंदी, उर्दू और इंग्लिश में अनुवाद कर नहीं दिया जाएगा। जब इंग्लिश का कोई क्वेश्चन
पूछा जाएगा दोस्तों तो वो आपको इंग्लिश ही लैंग्वेज में दिया जाएगा, उसका भी अनुवाद या ट्रांसलेशन कर आपको नहीं दिया जाएगा। तो एग्जैक्ट क्वेश्चन पेपर किस तरीके से होता है दोस्तों, ये आपको पता होना चाहिए, तभी आप सक्सेस होंगे दोस्तों। क्योंकि सबसे पहले क्वेश्चन पेपर का स्वरूप और हमारा सिलेबस, दो चीजें आपको पता होनी चाहिए दोस्तों। सिलेबस हमने जो है एंड स्क्रीन पर ऐड किया है, आप वहां से जाकर शिक्षा व योग्यता और बुद्धिमत्ता चाशनी 2025 का सिलेबस देख सकते हैं दोस्तों। वीडियो बेहतर लगी तो प्लीज वीडियो को लाइक कीजिए। चैनल पे दोस्तों अगर आप नए हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए। मिलते हैं नए वीडियो में किसी बेहतर अपडेट के साथ।